केरळला काही पर्यावरणाच्या समस्या भेडसावत आहेत का? तिसऱ्या दिवशी आम्ही कोल्लमहून आमचा सायकलिंग दौरा सुरू केला. कोल्लम हे केरळमधील 4थ्या क्रमांकाचे मोठे शहर आणि जागतिक काजू राजधानी आहे. सुरुवातीला रस्त्यावर खूपच वर्दळ होती, पण जसजसे आम्ही समुद्रकिनाऱ्याकडे जाऊ लागलो तसतसे रस्ते मोकळे झाले. जेव्हा आम्ही समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळ आलो तेव्हा माझ्या मनात विचार आला, या मार्गावरून सायकलिंग करायला किती धमाल येईल. पण क्षणातच माझ्या लक्षात आले की काहीतरी गडबड आहे. वलियाळीक्कल पूल ओलांडल्यावर, जो दक्षिण भारतातील सर्वात लांब बोस्ट्रिंग पूल आहे, आम्ही प्रत्यक्षात पर्यावरणीय संकटातून जात होतो. गेल्या काही वर्षांपासून केरळला अतिवृष्टी, पूर, भूस्खलन आणि दुष्काळ अशा संकटांना तोंड द्यावे लागत आहे. पण आम्ही जे अनुभवत होतो ते होते कोस्टल इरोजन, म्हणजेच किनारपट्टीची धूप आणि त्याचा होणारा भयंकर परिणाम. हे केवळ केरळच नाही तर पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवरील अनेक राज्य अशाच आव्हानांना तोंड देत आहेत. केरळच्या 9 किनारी जिल्ह्यांपैकी कोल्लम आणि एर्नाकुलम या जिल्ह्यांमध्ये तिरुवनंतपुरम नंतर कोस्टल इरोजन होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. कोल्लम जिल्ह्यातील चावरा, अलप्पड आणि पानमाना या गावांना याचा मोठा फटका बसला आहे. कोस्टल इरोजन म्हणजे किनारपट्टीवरील जमिनीचे नुकसान किंवा विस्थापन. या प्रक्रियेमध्ये समुद्र त्याच्या किनाऱ्यावरून खडक फोडून लाटांबरोबर गाळ वाहून घेऊन जातो. जेव्हा लाटांबरोबर गाळ समुद्रात वाहून नेला जातो आणि त्या बदल्यात पुरेसा नवा गाळ किनाऱ्यावर जमा होत नाही, तेव्हा ही एक नैसर्गिक प्रक्रिया असते. परंतु याने सुद्धा संतुलन बिघडून जाते. तीव्र लाटा, प्रवाह, भरती आणि वादळ ही नैसर्गिक कारणे आहेत. मानवनिर्मित कारणांमध्ये गाळ जमा करणे आणि काढणे यामधील संतुलन बिघडवणारी कोणतीही क्रिया समाविष्ट आहे. जंगलतोड आणि समुद्रालगतच्या वनस्पती काढून टाकणे, अनियोजित किनारपट्टी विकास यासारखे उपक्रम, बंदरे, जेटी, ब्रेकवॉटर आणि नदीचे धरण यासारख्या टणक संरचना, समुद्र आणि नद्यांमध्ये अतिरेकी वाळू उत्खनन आणि शेवटचे पण अत्यंत महत्त्वाचे म्हणजे हवामान बदल. परंतु कोस्टल इरोजनमुळे काय परिणाम होतात? याचे फार दूरगामी परिणाम आहेत. खाजगी आणि सार्वजनिक मालमत्ता, रस्ते, रेल्वे यासारख्या पायाभूत सुविधांचे नुकसान, नैसर्गिक किनारपट्टीवरील अधिवास आणि रहिवाशांच्या उपजीविकेचे नुकसान, लोकांचे विस्थापन, आर्थिक परिणाम, खारे पाणी गोड्या पाण्यात म्हणजे नद्या आणि तलावांमध्ये मिसळणे आणि बरेच काही. मग कोस्टल इरोजन रोखायचे कसे? पहिले म्हणजे ज्या गोष्टी कारणीभूत आहेत त्या टाळणे. त्याबरोबर इतर उपाय म्हणजे समुद्रकिनाऱ्यांचे पोषण, वनस्पती लागवड आणि सीवॉल आणि रिवेटमेंट्स यासारख्या संरक्षणात्मक संरचना तयार करणे. गेल्या काही दशकात कोल्लम जवळचा किनारा असा बदलला आहे. केरळचा केवळ 37% किनारा नैसर्गिक आहे, म्हणजे जिथे काहीही हस्तक्षेप करावा लागलेला नाही. उर्वरित 63% किनारा हा अनैसर्गिक आहे, ज्याला कोस्टल इरोजन बरोबर झगडावे लागत आहे. समुद्रकिनाऱ्यालगतच्या लांबच्या प्रवासानंतर आम्ही एक वेगळा मार्ग पकडला, जो अलप्पुळा शहराकडे जातो. हायवेवरील हे जंक्शन गोंधळात टाकणारे होते. अचानक असे वाटले की आम्ही लेफ्ट हँड ड्राईव्हवरून राईट हँड ड्राईव्हवर जात आहोत. भारतातील कोणत्याही शहरातील वाहतूक ही गोंधळात टाकणारीच असते.
केरळमधले कोणतेही शहर त्याला अपवाद नव्हते. पण तरीही या गोंधळात तुम्हाला स्वतःची शांतता शोधावी लागते. Your destination is on the right. ज्याप्रमाणे आजच्या मुक्कामासाठी आम्ही एक सुंदर जागा शोधून काढली, जी एका शांत गल्लीत आणि शहराच्या गजबजाटापासून दूर होती.